महाराष्ट्रातील मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर वसलेले कर्जत रेल्वे स्टेशन हे भारतीय रेल्वे इतिहासातील एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. डोंगरांनी वेढलेले आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे स्टेशन अनेक वर्षांपासून प्रवाशांची सेवा करत आहे. ब्रिटिश काळात भारतात रेल्वे मार्गांचे जाळे उभारण्याचे काम सुरू झाले तेव्हा मुंबई ते पुणे हा मार्ग खूप महत्त्वाचा मानला जात होता. हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी त्या काळातील ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे या कंपनीकडे होती. हा रेल्वे मार्ग तयार करताना सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे पश्चिम घाटातील उंच डोंगर. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर कर्जत नंतर सुरू होतो तो प्रसिद्ध भोर घाट. हा घाट खूपच उंच आणि अवघड असल्यामुळे जुन्या काळात ट्रेनला वर चढणे सोपे नव्हते. म्हणूनच त्या काळी कर्जत स्टेशनवर एक विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ट्रेन घाट चढण्याआधी येथे अतिरिक्त इंजिन, ज्याला बँकर इंजिन म्हणतात, ट्रेनच्या मागे जोडले जात असे. या अतिरिक्त इंजिनच्या मदतीने ट्रेन हळूहळू डोंगर चढत पुण्याच्या दिशेने पुढे जात असे. ही प्रक्रिया त्या काळात रेल्वे अभियांत्रिकीचा एक मोठा चमत्कार मानली जात होती. कर्जत स्टेशन त्यामुळे केवळ एक साधे स्टेशन न राहता घाट विभागातील महत्त्वाचे रेल्वे केंद्र बनले. आजही अनेक मालगाड्या आणि प्रवासी गाड्या घाट विभागात जाण्यापूर्वी कर्जत स्टेशनवर थांबतात. रेल्वे इतिहासात या स्टेशनचे स्थान विशेष मानले जाते. निसर्गरम्य डोंगर, हिरवीगार झाडे आणि रेल्वेचा इतिहास यांचा सुंदर संगम असलेले कर्जत स्टेशन आजही प्रवाशांना एक वेगळाच अनुभव देत राहते. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या या मार्गावर कर्जत स्टेशनने अनेक दशकांचा रेल्वे इतिहास पाहिला आहे. म्हणूनच कर्जत रेल्वे स्टेशन हे केवळ एक प्रवासाचे ठिकाण नाही, तर भारतीय रेल्वेच्या विकासाची एक जिवंत आठवण आहे. ट्रेनचं चिन्ह.